पुण्यातील महादेवांचं हे सुंदर वाघेश्वर मंदिर तुम्ही पाहिलं आहे का? आणि नसेल बघितलं तर व्हिडिओ एकदा नक्कीच बघा. मित्रांनो, आज आहे श्रावण सोमवार आणि म्हणूनच आलेलो आम्ही वाघेश्वर मंदिरात. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दर्शना न्यूज ब्लॉग या मराठी चॅनलवर तुमचे स्वागत करते. पुण्याजवळील चरोली बुद्रुक येथे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर आहे. काळ्या दगडांची सुंदर बांधणी आणि किल्ल्यासारखी दिसणारी भक्कम तटबंदी हे या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे. मंदिर तर आपल्या आजूबाजूला खूप असतात, पण प्रत्येक मंदिराची ही एक वेगळी अनुभूती असते. या मंदिराचा शांत परिसर, काळ्या दगडांची सुंदर बांधणी आणि महादेवांचं प्रसन्न रूप मनाला खूप भावतं. रात्रीच्या वेळी या मंदिरावर आणि शिल्पांवर विद्युत रोषणाई केली जाते, त्यामुळे अनेक भाविकांसह पर्यटकांचीही सायंकाळी येथे खूप गर्दी असते. मंदिराच्या उजव्या बाजूला सुंदर उद्यान विकसित केले आहे. तेथे अनेक शोभेची व फुलांची झाडे लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे परिसर खूपच खुलून दिसतो. महाशिवरात्रीच्या आणि श्रावणातील सोमवारी या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. त्या दिवशी भजन, कीर्तन, हरिनाम असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. वाघेश्वर मंदिरात गेल्यावर आणखी एक सुंदर गोष्ट लक्ष वेधून घेते आणि ती म्हणजे मंदिराच्या मागील बाजूला असलेले हे भव्य शिव पार्वतीचे शिल्प. कैलास पर्वतात विराजमान असलेले भगवान शिव पार्वती, बाजूला वाहणारी गंगा आणि पर्वतांचा सुंदर देखावा, हे संपूर्ण शिल्प खूपच आकर्षक दिसतं. मंदिरात दररोज सकाळी 6 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता आरती होते. सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत भाविकांना वाघेश्वराचे दर्शन घेता येते. सोमवारच्या या उत्सवाच्या दिवशी ही वेळ रात्री 11 पर्यंत असते. संपूर्ण लाकडी सजावट केली असल्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे. सभा मंडपातच सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर नंदी मंडप आहे. 4 दगडी खांबांच्या मधोमध नंदीची भव्य मूर्ती आहे. गर्भगृहात असलेल्या शिवपिंडीची शाळुंका ही षटकोनी आकाराची असून त्यांच्या मध्यभागी शिवलिंग स्थापित केले आहे. संपूर्ण मंदिराची रचना ही काळ्या पाषाणाची असून कळसाला सोनेरी रंग दिल्यामुळे 5 ते 7 किमी अंतरावरूनही हे मंदिर नजरेस पडतं. तसेच चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतो. मंदिर परिसर प्रशस्त असून तेथे सर्वत्र फरसबंदी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सुंदर व निमुळती होत जाणारी उंच दीपमाळ आहे. 2018 ते 19 या वर्षी केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. मुखमंडप, सभामंडप, नंदी मंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुखमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना वैशिष्ट्यपूर्ण कोरीव गजरा स्थानापन्न आहेत. त्यांच्या मागे असलेल्या प्रवेशद्वाराच्या खांबांवर सुंदर कलाकुसर केलेली आहे. मंदिराचा गाभारा प्रशस्त असून त्यातील दगडी खांबांवर वरच्या बाजूला भारवाहक पक्ष कोरलेले दिसतात. येथील सभामंडप खुल्या प्रकारातील असून त्यांना रंगमंडप असे संबोधले जाते. मूळ मंदिर हे दगडांनी बांधलेले असून मंदिर परिसराला उंच तटबंदी आहे. प्रथमदर्शनी तो किल्ला असावा असा भास होतो. 100 ते 110 पायऱ्या चढून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येतं. आता थेट वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतील असा मागच्या बाजूने रस्ता तयार करण्यात आला आहे. तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर समोरच एक भव्य संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं व शेकडो वर्षाचा इतिहास असलेलं चरोली बुद्रुक येथील वाघेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील सुंदर व भव्य मंदिरापैकी प्रसिद्ध मंदिर आहे. महास्थळ म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. पूर्णपणे दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धार शिवाजी महाराजांच्या काळात झाल्याच्या नोंदी झाल्या आहेत. त्या आधीपासून म्हणजेच यादव काळापासून हे मंदिर येथे असल्याचे सांगितले जाते. आळंदीपासून जवळच चरोली हे गाव आहे. शेती आणि दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातील टेकडीवर पुरातन वाघेश्वर मंदिर आहे. आणि आज आहे श्रावण सोमवार. श्रावण सोमवार असल्यामुळे मंदिरामध्ये खूपच गर्दी होती, पण ठरवलं होतं मंदिरात गर्दी कितीही असू दे पण महादेवांचं दर्शन हे घ्यायचंच. आणि महादेवांचं दर्शन घेतलं, मन खूप प्रसन्न झालं. तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहेत का? आणि या मंदिरामध्ये कधी गेला नसाल तर पुण्याजवळील या मंदिराला नक्की भेट द्या. आळंदीपासून हे मंदिर 5 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यातून हे सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे.
पुणे पिंपरी चिंचवडमधील अनेक भागांमधून बसची पण सुविधा आहे. खाजगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळावरही जाऊ शकतात. त्यामुळे एकदा तरी या मंदिराला नक्की भेट द्या.